जालन्याच्या परतूरमधल्या महाबागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढलाय। मागील वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम तातडीनं वितरित करण्याच्या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आलाय। श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे 233 रुपये शेतकऱ्यांची एफआरपी थकवलेली आहे। थकीत एफआरपी असताना सुद्धा चालू हंगामात या कारखान्याला गाळप परवाना मिळतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे। साखर आयुक्त कार्यालय सांगतं की या कारखान्यावर आरआरसीची कारवाई झालेली आहे। आरआरसीची कारवाई झालेली असताना मग गाळप हंगाम सुरू झाला कसा? येणाऱ्या 8 दिवसात मागील 233 रुपये थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर या कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही। आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याच्या गेटवर भव्य आंदोलन होणार आहे। मागचे 233 रुपये थकीत आहेत एफआरपी मधले, तरी देखील यांनी गाळप परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित एफआरपीची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे चक्काजाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि चालू हंगामातील 3200 रुपये भाव डिक्लेअर केला तर हा कारखाना सुरळीत चालू देणार, अन्यथा कारखाना आम्ही बंद पाडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।